आणि एक मोठी बातमी, सीजेपीच्या आंदोलनामध्ये परदेशातून अर्थपुरवठा झाल्याच्या तक्रारी आहेत। सरकारने त्याची गंभीर दखल घेत तपास सुरू केलाय, असं गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी म्हटलंय। सध्या केवळ तपास सुरू आहे, मात्र ठोस पुरावे आढळल्यास कारवाई होणार असं देखील ते म्हणालेत। त्याचबरोबर आंदोलनामध्ये शहरी नक्षलवादाशी संबंधित काही संघटना सहभागी होत्या असंही आढळलेलं आहे, त्यामुळे त्याचीही चौकशी होऊन कारवाई केली जाईल असं पंकज भुयर म्हणाले। गृहराज्यमंत्री पंकज भुयर आपल्यासोबत आहेत। पंकजजी, सीजेपीचं आंदोलन मोठं झालं, मात्र FCRA अकाउंट या अनुषंगाने काही तपासणी सुरू करण्यात आली आहे का? नाही, एखादा विषय असो किंवा एखाद्या याच्यावरती आपल्याला निदर्शन करायचं असो किंवा संताप व्यक्त निश्चितच आपल्या देशातले नागरिक लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतात। परंतु आपल्या देशातल्या युवकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना हाताशी धरून काही संघटना ह्या चुकीचं काम ह्या देशामध्ये आणि देशाला अस्थिर करण्याचं काम करू इच्छितात। अशा वेळेस काही संस्थांना, काही संघटनांना ह्या सर्व कामाकरिता फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळालं का आणि या फॉरेन फंडिंगचा नेमका वापर कशाकरिता करण्यात आला याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे। दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा अगदी मिडल ईस्टचे काही देश असतील, शहरं असतील, तिथून तिथे जेवणाचे पैसे जे आहेत किंवा ऑनलाईन जेवण त्या विद्यार्थ्यांना मिळेल असं फंडिंग केलं जात असल्याचं समोर आलं होतं। त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली। ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता फक्त माहिती घेणं त्या ठिकाणी चालू आहे। संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल। अर्बन नक्सल जे आहेत त्यांच्या सहभागाविषयी आरोप होत असतात, अशा आंदोलनांचा ते फायदा उचलतात आणि व्यवस्था अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असते। या CJPच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत असं काही सहभाग निदर्शनास आला आहे का, किंवा तशी चौकशी केली जात आहे? देशातल्या युवकांना, विद्यार्थ्यांना भरकटवून त्यांना हाताशी घेऊन काही संघटना ह्या अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करत असतात। शहरी नक्षलवाद आपण ज्याला म्हणतो त्यातल्या देखील काही संघटना याच्यामध्ये कार्यरत असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलं। म्हणून एकंदरीतच याची संपूर्ण सखोल चौकशी करून ज्यांचा सहभाग असेल आणि चुकीच्या पद्धतीने युवकांना भरकटलं असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल।